आई आई हाच दिवस दाखवायचा होता आम्हाला. आई त्याच्यासाठी फोन करायचीच नाही सारखी, मला घेऊन जाईत ना, मला नाही राहायचं ही गुण उधळायचं होतं होय तुला. अहो ताई मारू नका, लहान आहे ती अजून, समजून सांगा. अहो समाज काय म्हणल, ही पोरगी असं वागायला लागली आहे माझ्या बरोबर. अगं लाज नाही वाटली होय तुला असं वागताना? इतकं पाहुणं चांगले, सासर चांगले, ही घरदार श्रीमंती, म्हणजे हे तुला सांगतील ते खरं आणि मी जे बोलेल ते खोटं. तुला तुझ्या मुलीवरती विश्वास नाहीये, यांनी फोन करून सांगितलं, तुला बोलवून घेतलं, ऐकणार तू त्यांचं? माझं सगळं खोटं. तुम्ही लोकांनी जर मला आता मारहाण केली, मी माझ्या घरी फोन करून सांगेल, मी पोलीस स्टेशन मध्ये जाईल, तुमची कंप्लेंट करेल, माझ्या सगळ्या नातेवाईकांना सांगेन की तुम्ही मला मारता. आई मला नको असल्या शिव्या देतात. कशासाठी? तुम्हाला हुंडा हवाय, तुमचं बाहेर अफेअर आहे, ते मला कळलंय, म्हणून मी सांगणार आहे. मी पोलीस स्टेशन मध्ये जाणार आहे आणि कंप्लेंट करणार आहे. माझ्या घरचे नाहीत सोडणार तुम्हाला. ऐक पोरा, हिनी फोन तिच्या माहेराला करायच्या अगोदर तूच फोन कर तुझ्या सासू सासऱ्याला आणि सांग की तुमची पोरगी कुठेतरी निघून गेली आणि मी तिला पकडून आणली म्हणून माझा तिच्यावर हात उचलला, म्हणून मी तिला मारली, असं तू सांग. माहेरी नाहीत नेत अजिबात. लोक काय म्हणतील, आमच्या तोंडात शेण घालतील, असला विचार करतात. आणि हा समाज आहे ना, दोन तोंडी आहे बघ. म्हणजे आई वडील जोपर्यंत पुरीला घेऊन माहेरी गेलं की नावं ठेवून 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 मारून टाकतात. आणि जर पुरगी उद्या इकडं मेली सासरी तर आणखीन परत म्हणतात, तुम्ही तुमच्या पुरीला साथ का नाही दिली, तुम्ही द्यायला पाहिजे होतं, तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे होता. त्यामुळे असल्या विचारानंच आई वडील गडबडतात आणि पोरींना हे तर सोडून जातात. म्हणून तर सुना मारतात आणि पोरं बिनधास्त दुसऱ्या दिवशी दुसरं लग्न करून मोकळी होतात. चल तायडे, 4 दिवस चल माझ्याकडे राहा, डोकं शांत कर. नाही यायचंय मला बाहेर. तुमची इच्छा आहे ना मी इथंच मरावं, मी इथंच मरेन. तुम्हाला समाजाची चिंता आहे, तुम्हाला बाकी सगळ्यांचं टेन्शन आहे, तुम्हाला तुमच्या मुलीवर विश्वास नाहीये, तुमची मुलगी मेली तरी चालेल, तुम्हाला इथेच हवी आहे ना, ठीक आहे. मी ही मग जिद्दी आहे, मी इथेच राहून दाखवेल, इथेच मरून दाखवेल. ह्याशिवाय कधीही कोणालाही अक्कल येणार नाही. जोपर्यंत तुमची मुलगी मरत नाही तोपर्यंत तुम्हाला अक्कल येणार नाही. तुमच्या समोर ती मुलगी मरेल, मग तुम्ही आवाज उठवाल.